नमस्कार मेंढी. आता कोंबडी सारखा आळस देऊन 4 दिवशी इडली खायला बसलो, कारण की मामाच्या गावची सुट्टी संपली होती आणि दीदी बी तिच्या सासरी जाणार होती. म्हणून दीदीला झेंडूचं फुल देऊन जरा रडण्याची ऍक्टिंग करून मग सगळ्यांचा आशीर्वाद घेत निघालो की बाहेर. तसं मम्मीचं आपलं बेस माहेरी आलं की आणि निघालं की कायम स्वागत होत असते हो. पण आता 4 दिवशी रिक्षात बसून जाता जाता शिवतीर्थचं दर्शन घेऊन पोहोचलो स्टँडवर. खरं काय बी म्हणा, मला वाटते अख्ख्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त इचलकरंजीचंच बस स्टँड दिसायला भारी केले. फक्त एक गोष्ट तेवढी बाकींच्या बस स्टँड सारखी सेम आहे, म्हणजे लाल परी चढताना सगळी मेंढऱ्यांसारखी चढतात. पण आता मेंढऱ्यांसारखं चढून शेवटी एकदाशी जागा मिळाली आणि आजोबा स्टँडवर सोडायला आलं तर त्यासनी बी टाटा करून निघालो की. तसं 8 दिवस राहिले त्यामुळे जाताना जाऊ नको वाटत होतं. असं वाटत होतं हिथंच आता इष्टीतनं उतरावं, पण उतरून काय करणार आहे, काम राहिलेत बाजूला. 8 दिवसांची सुट्टी खाऊन सुद्धा समाधान नाही. शेवटी स्वतःच्याच मनाला 4 शिव्यांची फुले टाकत पोचलो शिराळ्यात आणि पोचल्या 4 दिवशी रिक्षात बसून घरला जाताना पप्पांच्या जीवावर घेतलेला आयफोनचा फ्लेक्स करत निघालो. आता आयफोनचा फ्लेक्स तर करणार कारण की स्वतःच्याच पप्पांच्या जीवावर घेतलाय ना की शेजारच्या. तसं पोचल्या पहिलं पूजनीय पिताश्रींचं दर्शन झालं आणि काल जेसीनं सांगितल्याप्रमाणे हीच ती व्यक्ती माननीय दीदीजी, ज्या तब्बल 180 वर्षांनी सासरीहून माहेरी सुट्टीला आले. आता त्या सुट्टीला आलो आम्ही काय काय धुमाकूळ घातला येणाऱ्या व्लॉग मध्ये तुम्हाला समजलं. त्याच्यासाठी तुम्ही आताच लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून घ्या.